हॅलो. सो सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे हा तर माझा फेवरेट सण आहे, पण मी सुरुवातच आपल्या मिनी ब्लॉगची करत आहे डे 5 पासून, कारण का पहिले 4 डेज तर मला जमलं नाही. सो ह्या आहे आमचा बाप्पा यावर्षी चिंतामणी. सो मी मस्त अशी रेडी झाले आणि आजचा मेन्यू होता आमचा पुलाव भात. सो त्याचीच तयारी चालेल आणि मग आम्ही घेतली आरती करायला. जेवण वगैरे रेडी झाल्यानंतर सो इथे मॉन्टी आरती करेल की पिशू, त्याच्या दोघांचं ते चालेलं. मग आमची झाली आरती स्टार्ट आणि खूप मस्त वाटतं. म्हणजे गणपती बोललात ना तर माझा वर्षातलं सगळ्यात आवडतं सण आणि आमचे 10 दिवस असतात बोलला म्हणजे वेगळीच मज्जा असते. आणि तुम्ही इथं बघू शकता तुझ्याला एकटीलाच आरती घ्यायची असते आणि ती पूर्ण आरती बरोबर घेते. सो आहे आमच्या बाप्पाचं रूप चिंतामणीमध्ये. बघितलं एवढा भारी वाटते ना. आणि आमची ते मूर्ती आहे ना खूप मोठी आहे, सर्वांना मंडपातला गणपती वाटतो, एवढी भारी वाटते. सो नंतर आम्ही दुपारी केली पुरण्यांची तयारी. सो आंटी सारण भाजत होते आणि मम्मी एकीकडं पीठ मळत होते आणि वाट्यावर तुम्ही बघू शकता. सो ते सगळं मलून वगैरे घेतला, ओटला क्लीन केला आणि इकडे चाललेलं एका साईडला मॉन्टीच्याच लग्नाची सीडी बघायचं. सो नंतर आम्ही घेतले करंजा करायला. सो तुम्ही बघू शकता आम्ही किती मस्त, आमच्याकडं पुरण्या पण बोलतात आणि काही काहींच्या इथं करंजा. तुमच्या इकडं काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे बघा विशूला आमची हेल्प, सगळ्यात मोठी जी हेल्प असते ती करायची असते आणि ती बघा एवढी मन लावून करत होती की हीच पुरण्या बनवते. आणि माझं काम होतं त्याच्यात लाटायचं, मानसीचं लाटायचं, राणी भरून देत होती आणि मम्मी आम्हाला पीठ म्हणून. आणि पिशूचा बघा तिचं वेगळं असतो, ती बनवत होती मस्त असे फुगा. जो आमच्या इथं तांदळाच्या पिठाचं बनवतात ती मैद्याचंच बनवते, त्याच्यात रवा भरून फुगा. आणि फ्राय केलेलं आणि खरोखर खूप मस्त झाले. तिने ना त्याच्या कंगण्या असतात ते साईडची डिझाईन खूप मस्त केले. मग टाईम झाला संध्याकाळच्या आरतीचा. सो इथे आमची संध्याकाळची आरती पण स्टार्ट झालेली आहे. आम्ही आरती वगैरे केली, जेवण वगैरे घेतलं आणि नंतर विशू मॅडमचं चाललेलं इकडं माझी ओढणी घेऊन आहे ना आरशातच साडी लावणं, ॲक्टिंग करणं चाललं, डान्स करत होती, तशी मस्ती चाललेली. आणि तुम्ही बघू शकता विशा तर बेंडकला आईकडे येऊन एवढी मस्त शिकली ना, मस्ती शिकली ना मामाकडे येऊन, बघू शकता तुम्ही ॲक्टिंग. नंतर मग आम्ही बसलो पत्ते खेळायला. पत्ते खेळून झाल्यानंतर हाऊची पण खेळलं होतं. पत्त्यात डाव येत जात असतातच पण खेळणं इम्पॉर्टंट असतं. सो आम्ही पत्ते वगैरे खेळलो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुझ्याची साडी लावून डान्स काय संपतच नाही, ते डान्सच करत. सो असं संपला आजचा आपला ब्लॉग. सो बाय बाय. आपण भेटूया आता आपल्या उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये.